रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. जर गावोगावी खेडोपाडी जर सत्य नाहीत केले तर त्याचा इतका महाभयंकर परिणाम होईल. शहरामध्ये त्या सोडून, परंतु कमीत कमी खेडोपाडी संस्कृती ही शहरामध्ये नाही. ती केव्हाच पुढे गेलेले लक्षात आलं का तुमच्या. आणि शहरामधली संस्कृती ही फॉरेन संस्कृती झाल्यामुळं शहरामध्ये तुम्ही सत्य केले काय नाही केले काय फरक पडणार नाही. परंतु शहरातील गल्लोगल्लीमध्ये जर सत्य नाहीत केले, आणखीन गल्लोगल्लीमध्ये संस्कृती टिकून आहे. लक्षात ठेवा. खेडेपाड्यामध्ये त्या माझ्या वारकरी समाजाच्या व्यक्तींनी किंवा नारदीय कीर्तन करणाऱ्या व्यक्तींनी किंवा कुठलेही धर्म मनुष्य धर्मातील व्यक्ती जर असे देवादिकांचे कार्यक्रम नाही केले तर आणखीन 30 ते 40 वर्षानंतरची जी संस्कृती आहे ती वेगळी असणार आहे. कशी असणार आहे ते मी सांगतो. रस्त्यावरून जाऊ द्या, रस्त्याचं द्या सोडून. रस्ता हा घरातून बाहेर निघाला तर रस्ता झाला ना. लक्षात ठेवा, पुरुष लोकांना लक्षात ठेवा. त्यातल्या त्यात जर हे हरिनाम सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह जर घडले नाहीत तर तुमच्या नातवांच्या जे सध्या समाज आहे त्यांच्यासाठी सांगतोय, स्त्रिया बायका घराच्या बाहेर पडणं अवघड गोष्ट. ही पहिली महत्वाची गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, सर्वात महत्वाची गोष्ट, वारकरी संप्रदायामध्ये जर स्त्रीला कोणताही अधिकार नाही तुम्ही दिला. आदी शक्ती लक्षात ठेवा. पहिल्यापासून तुमच्या लक्षात येईल, ज्यांच्याबरोबर स्त्री साथीला नव्हती त्या जगद्गुरु तुकोबारायांचं जगाने काय हाल केलं हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. त्यांना प्रत्युत्तर देणारी जर आदिमाया शक्ती माझी संत मुक्ताई जर त्यामध्ये असेल, अखंड हरिनाम सप्ताहामध्ये स्त्रीचा जर पुढाकार असेल, लक्षात ठेवा, तर संस्कृती ही टिकून राहील. जुने लोक आहेत त्यांना हे माझं बोलणं खटकल. ध्यानात आलं का? जे आम्ही फडकरे, आम्ही अमकाय, आम्ही तमकाय, आम्ही आयुष्यात असलं केलं नाही वगैरे वगैरे, हे मी नाही त्यातली कडीला वाचली. ध्यानात आलं का तुमच्या? तुम्ही काहीच करू नका, तुम्ही फक्त शांत राहा. आणि अलीकडच्या स्त्रिया त्यांना अधिकार तो द्या. संप्रदायामध्ये येऊ इच्छिणाऱ्या स्त्रिया या जर तुम्ही डावलू लागला आणि प्रत्येक ठिकाणी जर पुरुषांचा हक्क, तुमची पत्नी तुम्हाला ऐकते का? तुम्ही तुमचा मोठेपणा करता, तुमची बायको तुम्हाला ऐकते का? उग झाकली मूठ 1.25 लाखाची. आपली पत्नी आपल्याला ऐकते का? तुम्ही जर तिच्या पुढे नतमस्तक होत असाल तर तुम्हाला काय अधिकार आहे की स्त्रियांनी यामध्ये पुढाकार घेऊ नये म्हणून? ज्या सप्त्यामध्ये लक्षात ठेवा स्त्रियांना पूर्ण अधिकार मिळेल, याचा अर्थ पुरुष पूर्णपणे बाजूला झाले पाहिजे असा होत नाही. माझ्या मुक्ताईनी ज्ञानदेवांची समजूत काढण्यासाठी ताटीचे अभंग लिहिले. ध्यानात आलं. आणि कोणाचं नाही ऐकलं, परंतु बहीण म्हणून मुक्ताईचं ऐकलं. ही आदी मायाशक्ती ही वेगवेगळ्या रूपामध्ये प्रत्येक अवतारामध्ये ती बरोबर आलेली. मग त्या आमच्या संत बहिणाबाई असतील, संत सखुबाई असतील, संत जनाबाई असतील, संत सोयराबाई असतील, आणि हा जो महाराष्ट्र घडवलेला आहे, लक्षात ठेवा, ह्याला केवळ कारण फक्त पुरुष नाही तर स्त्री तेवढीच कारण आहे. लोकमान्य आपले महात्मा ज्योतिबा फुले यांची पत्नी यांनी जर स्त्री शिक्षणाचा
अधिकार मागितला नसता किंवा स्त्री शिक्षण जर सुरू केलं नसतं तर आजची स्त्री ही शिकू शकली असते का? बोलण्यासारखे खूप खूप काही मुद्दे आहेत याच्यावरती. फक्त माझं मत एवढंच आहे आणि तेही सत्य मत सांगतोय. त्यांनी पुढाकार घेतला, अहिल्याबाई होळकरांनी पुढाकार घेतला, लक्षात ठेवा. राणी लक्ष्मीबाई पुढाकार घेतला, आलं का लक्षात? छत्रपती शाहू राजांच्या परंपरेमध्ये स्त्रियांना मातेप्रमाणे आदर होता, बहिणीप्रमाणे आदर होता. तो आपल्याकडे जर राहावा असं जर वाटत असेल, संस्कृती आपली जर अखंड राहिली पाहिजे असं वाटत असेल तर गावोगावी सप्ताह होणं आवश्यक आहे. या सप्त्यामध्ये स्त्रीला महत्त्व देणं फार महत्त्वाचं आहे. जर नाही सप्ताह घडले तर 40-50 वर्षानंतर ना तो आजारी पडला ना त्याला दवाखान्यात नाही नेणार, लक्षात ठेवा. रात्र झाली की त्याला आजारी ह्याचा कोण खर्च करणार? गळा दाबून मारणार. अगदी घरातलं आजारी माणूस आहे ना, ह्या आजारी माणसाची किंमत नवे आजारी पडू द्या किंवा न पडू द्या, आत्ताच भाऊ एकमेकाच्या उरावर बसायला लागलेत, बांधावरून भांडणं चाललेत. सगळं इथेच राहणार आहे. आणि काय बावळटासारखं तुम्ही विचार करता, सगळं इथंच राहणार आहे तर मग कीर्तनकारांनी मानधन कशाला पाहिजे, कीर्तनकारांना पैसे कशाला द्यायचे? अरे त्याचा आणि याचा काय संबंध आहे? तुला काय परमार्थ करतो? तुला फक्त अर्ध्या हळकुंडाने कुणाचं तरी ऐकून तू बोलतोय, तुला त्यातली काय अक्कल आहे? कीर्तनकारांनी येऊन आपले 2 तास वायपट घालवायचे, जगाला ज्ञान द्यायचं, आपला संसार जाग्यावर. तुम्हाला संसार आहे, कीर्तनकाराला संसार नाही. ते ब्रह्मचर्य आणि ही तुमची चुकीची समजूत आहे की ब्रह्मचार्याला संसार नाही. संसार म्हणजे काय ते अगोदर समजून. काय संसार म्हणजे हे तुम्ही आम्ही करतोय हे नाही. संसाराची व्याख्या फार वेगळी आहे. प्रत्येक मनुष्याला संसार आहे. माऊलींचं लग्न झालं होतं का सांगा बरोबर? पण ते माऊली म्हणते अवघाची संसार सुखाचा करीन. मग तुम्ही जे समजताय तो संसार आहे का असं म्हणायचं का तुम्हाला? तर ती साप चुकीची समजूत आहे, लक्षात ठेवा. माझा उद्देश एवढाच आहे, स्त्रियांना अधिकार द्या आणि गावोगावी सत्य करा. जर सत्य नाहीत केले तर आपल्या मुली, आपल्या बहिणी, आपल्या पत्नी आणखीन 30 ते 40 वर्षांनी रस्त्यावर फिरणं अवघड जाईल. त्याच्यामुळे स्त्रीला जोपर्यंत तुम्ही कोंडून ठेवताय, आधी मायाशक्ती जर कोंडून ठेवली तर लक्षात ठेवा एक ना एक दिवस असा येणार आहे की तुम्हाला स्वतः, नीट लक्ष द्या मी काय म्हणतो. आता मुलं मुली बघायला जातात, परंतु एक काळ असा येणार आहे की त्यावेळेला मुली मुलांना बघायला जातील. ध्यानात आलं का तुमच्या? आणि हे योग जर तुम्ही नाही केलं तर निश्चित येतंय का नाही ते पहा. सत्य बोले माझी वाचा, जे आहे ते मी सत्य सांगतोय. त्याच्यामुळं गावोगावी सत्य होणं आणि एकमेकाचा दुधाभावपणा करणं, संप्रदायामध्ये संप्रदायाला नावं ठेवणं हे जरा थोडंसं बाजूला करा. कोणीही तुमच्या सत्यावरती जगत नाही किंवा उपजीविका करत नाही. तुम्ही महाराज लोकांची काळजी करू नका. तुम्ही त्यांना दक्षिणा द्या न द्या, त्यांचा संसार हा कधीच सुरू झालेला आहे. ध्यानात आलं का? तुम्ही दिलं म्हणून त्यांचा चालत नाही किंवा नाही दिलं म्हणून त्यांचा बंद पडणार नाही. तर ह्या गैरसमजुती आहेत तुमच्या की यांचं सर्व सत्यावरती चालू आहे. ही मनातली भावना काढून टाका. भगवंतांनी ज्याला चोच दिली त्याला अगोदर दाण्याची सोय केलेली आहे. लक्षात आलं का तुमच्या? आणि तो त्या अन्नाची सोय मग तो कुठल्याही पद्धतीनं असेल. ध्यानात आलं का तुमच्या? हे प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. ज्याला त्याला कीर्तनकारांना मोठेपणा मिळतोय किंवा धन मिळतंय हे प्रारब्धानुसार मिळतंय. समाजाला नावे तुम्ही ठेवू नका. समाजाने मोठं केलं म्हणू नका.
आणि त्यातल्या त्यात वारकरी संप्रदायामधील लोकांनी तर म्हणू नका, नाहीतर तुमच्यासारखा बेअकली माणूस कोण नाही. ही सत्य परिस्थिती सांगतोय. ओके, झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.